मित्रांनो, आज आपण आलो आहोत हाडशी टेम्पल मुळशी येथे। मी तुम्हाला सांगेल या व्हिडिओमध्ये इथे बघण्यासाठी काय काय गोष्टी आहेत आणि तुम्हाला इथे काय काय ॲक्टिव्हिटीज करता येतील। तर चला चालू करूयात हा व्हिडिओ। हाडशी हे पुण्यापासून 40 किलोमीटरवर आहे आणि वन डे पिकनिकसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे। एंट्री करताच तुम्हाला संत दर्शन म्युझियम दिसेल आणि इथूनच तुम्हाला पार्किंगमध्ये जाण्यासाठी पण रस्ता आहे। ही आहे पार्किंग आणि त्याच्या एकदम बरोबर अपोजिट साइडला ॲडव्हेंचर पार्क आहे आणि तिथूनच जाण्यासाठी तुम्हाला रस्ता पण आहे, जे की तुम्हाला मंदिरापर्यंत घेऊन जातो। पार्किंगच्याच अगदी बरोबर छोटंसं स्नॅक सेंटर पण आहे। मंदिराकडे जाताना तुम्हाला सर्वात आधी ॲडव्हेंचर पार्क दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला बोटिंगसाठी लेक दिसेल आणि त्यानंतर मंदिराची एंट्री दिसेल आणि एंट्री करताच तुम्हाला छान असं सुंदर गार्डन दिसेल। तिथे खूप सारे झाडं आणि ग्रीनरी आहे। तिथे तुम्हाला बैलजोडी आणि गाय वासरूंची अशी प्रतिकृती दिसेल। त्यानंतर मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला मस्त अशी विठ्ठल रुक्माईची मूर्ती दिसेल। मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर असं छान आणि प्रसन्न वाटतं आणि मंदिर एकदम सुंदर आणि अप्रतिम बनवलेलं आहे। एकदम छान असं डिझाईन आणि कलर आहे। मंदिरातून बाहेर पडताच तिथे अगदी समोर सिद्धिविनायकाचं मंदिर पण आहे। ते पण एकदम छान आणि अप्रतिम आहे। त्याच्याच अगदी बरोबर आणि एक्झॅक्ट समोर संत दर्शन म्युझियम आहे आणि तिथे तुम्हाला महाराष्ट्रातील सगळ्या संतांची मूर्ती पाहायला मिळेल। अगदी समोरच तुम्हाला तिकीट घर दिसेल आणि त्याचबरोबर शेजारी तिथे एंट्री पण दिसेल। एंट्री फी आहे 200 रुपये। एंट्री करताच तुम्हाला आजोबांचा स्टॅच्यू, ओम साईराम आणि खूप साऱ्या मूर्त्या दिसतील। तिथून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लगेच गणपतीची मोठी मूर्ती दिसेल। तिथनं लगेच समोर गेल्यानंतर तुम्हाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वरांची मूर्ती दिसेल आणि त्याच्याच समोर गेल्यानंतर तुम्हाला शंकर पार्वतीची अशी मोठी मूर्ती दिसेल। त्यानंतर तुम्हाला खूप सारे संत, साईबाबा आणि आळंदी टू पंढरपूर पालखी सोहळा हे सगळ्या बघायला मिळेल। ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांची मोठी मूर्ती बघायला मिळेल। त्याचनंतर तुम्हाला राधाकृष्ण यांचं वृंदावन दर्शन पण करता येईल। तिथे खूप सारे गाई, वासरू आणि त्यांचे भक्त आणि राधाकृष्ण याची मूर्ती तुम्हाला बघायला मिळेल। त्याचबरोबर तुम्हाला सत्य साईबाबा हत्तींबरोबर बघायला मिळतील। म्युझियममधून बाहेर पडल्यानंतर आम्ही डायरेक्ट ॲडव्हेंचर पार्क येथे गेलो। ते सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू असतं आणि तिथे करण्यासाठी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत। लहान मुलांच्या राईड्स, त्याच्यानंतर तुम्हाला लहान मुलांसाठी छोटीशी बोटिंगसाठी सोय केलेली आहे। तिथे तुम्हाला बोटिंग करता येईल। नंतर तिथे राईड्स आहेत खूप साऱ्या। त्याच्यानंतर तिथे तुम्हाला छोटंसं हॉटेल पण आहे आणि इंडोर गेमिंगसाठी पण सुविधा आहे तिथे। ATV राईडसुद्धा तिथे तुम्हाला करता येईल। त्याच्यासाठी त्यांनी सेपरेट ट्रॅक पण बनवलेला आहे। सिद्धिविनायक मंदिराच्या शेजारी आणि अगदी संत दर्शन म्युझियम समोर तुम्हाला हे साई चरण भोजनालय आणि स्नॅक सेंटर दिसेल। तिथे तुम्हाला खूप सारे पदार्थ खाण्यासाठी मिळतील। तर पोहे, डोसा, इडली, भेळ, आलू पराठे अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला खाण्यासाठी मिळतील। आम्ही तिथे बोटिंग केली नाही कारण तिथे खूप ऊन होतं। सो प्लीज तुम्ही समरमध्ये जाणं अवॉइड करा कारण तिथे खूप ऊन असतं। बेस्ट टाईम टू विजिट हाडशी इज विंटर अँड रेनी सीझन। अशा प्रकारे या व्हिडिओला इथेच एंड करूयात आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।